नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन योजनेविषयीची माहिती घेणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये मिळणार आहे. तर ही योजनेअंतर्गत कोणत्या महिला पात्र ठरणार आहे, ही योजना कधीपासून सुरू होणार आहे, याची संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेसुद्धा भेटत राहणार. तर महाराष्ट्र राज्यात आता एक नवीन योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि ती विशेष करून महिलांसाठी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024 आणि 25 आर्थिक वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आणि आपल्या कारकिर्दीतील 10वा अर्थसंकल्प सादर करत असताना महाराष्ट्र राज्यातील महिलांना केंद्रस्थानी ठेवून ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये महिलांसाठी योजना राबवण्यात येत आहे, त्याच्या धर्तीवर आता महाराष्ट्र राज्यातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. आणि विशेष करून महिलांची प्रगती व्हावी आणि जे काही महाराष्ट्र राज्यातील महिला आहे त्यांच्यासाठी खास या ठिकाणी एक धोरण जाहीर करण्यात आलेले आहे आणि यामध्ये वेळोवेळी बदल करून ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की महिलांसाठी पोषण आहार योजना सुरू करण्यात आलेली आहे. रोजगार कौशल्य विकासासाठीच्या योजना राबवण्यात येतात आणि याशिवाय लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, पंतप्रधान मातृ योजना यासारख्या योजना या ठिकाणी राबवण्यात येतात. परंतु याचबरोबर आता एक नवीन योजनासुद्धा सुरू करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वयोगटातील जे काही महिला आहे ते याच्यात समावेश करण्यात येणार आहे आणि 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारला दरवर्षी 46,000 कोटी खर्च करावा लागणार आहे आणि या योजनेची अंमलबजावणी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. आणि राज्यातील महिलांसाठी घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांसाठी करातून सूट, शक्ती योजना यासारख्या योजनासुद्धा राबवण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की अर्थसंकल्प सादर करताना सर्वसामान्य महिलांना दिलासा देण्यासाठी म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचीही घोषणा करण्यात आली. आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत देण्यात येणार आहेत आणि या योजनेचा फायदा 52 लाख कुटुंबांना होणार असल्याची माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अजून काही याविषयी अपडेट असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेसुद्धा भेटत राहणार. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.